बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बाळांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठी विषयाचा पाठ शिकणार आहोत आणि या पाठाचे सादरीकरण करण्यासाठी मी आपली शिक्षिका श्रीमती रंजना विनायक पाटील आज या व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये उपस्थित झालेली आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाचा आजचा आपला जो घटक आहे तो आहे प्रयोग. तर बाळांनो, नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपली शिक्षिका श्रीमती रंजना विनायक पाटील आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बाळांनो, आज आपण मराठी विषयाच्या पाठाला सुरुवात करीत आहोत. आणि आजचा आपला जो घटक आहे तो घटक आहे प्रयोग. आता प्रयोग म्हणजे काय, तर आपल्याला इथे विज्ञानातले प्रयोग अपेक्षित नाहीये बाळांनो. तर वाक्य रचना जी आहे तर ती वाक्य रचना करत असताना वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जी रचना असते त्यानुसार म्हणजे कर्ता आणि कर्मानुसार ज्या वेळेस क्रियापद बदलत असतं त्या संदर्भातील प्रयोग आपल्याला इथे पाहायचे आहे. आणि आपल्यासाठी हा पाठ सादर करण्यासाठी करायला मी श्रीमती रंजना विनायक पाटील आज या व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये उपस्थित झालेली आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. तर बाळांनो, पहिल्याने प्रयोग म्हणजे काय हे आता आपण सुरुवातीला बघूया. तर वाक्यामध्ये महत्वाचे 3 घटक आहेत. पहिला आहे कर्ता, दुसरा घटक आहे कर्म आणि तिसरा घटक आहे क्रियापद. तर ह्या 3 घटकांनुसार प्रयोग कसे बदलत जातात ते आता आपल्याला पुढे बघायचं. या ठिकाणी बघा, क्रिया करणारा कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडली ते कर्म, आणि कर्ता आणि कर्म यांचा जो संबंध असतो क्रियापदाशी तोच संबंध कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुष या संदर्भामध्ये असतो. त्यालाच आपण प्रयोग असं म्हणतो. आता आपल्याला या प्रयोगाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आता आपण बघणार आहोत. आता उदाहरणार्थ मी एक वाक्य घेते की मी पत्र लिहिते. आता यामध्ये या वाक्यामध्ये पत्र लिहिणारा कोण आहे, तर मी. म्हणजे या ठिकाणी बघा, ही मुलगी पत्र लिहित आहे. म्हणजे मग या ठिकाणी कर्ता कोण आहे, तर मी आहे कर्ता. आता मी अजून एक तुम्हाला दुसरं वाक्य देते की त्याच वाक्यामध्ये बघा, ती काय करते, पत्र लिहिते. म्हणजे लिहिले जाणारं काय आहे, ती क्रिया कोणावर घडते, तर त्या पत्रावर. त्याला कर्म असं म्हणतात. तर वाक्यामध्ये बघा, पहिला मी हे काय आहे, कर्ता, पत्र हे काय आहे, कर्म, आणि लिहिते हे काय आहे, क्रियापद. साधारण क्रियापद कशाला म्हणतात, तर वाक्याचा अर्थ ज्या शेवटच्या शब्दाने पूर्ण होतो ते क्रियापद असतो. कधी कधी क्रियापद नसतं सुद्धा बघा, धावतो वगैरे असं, म्हणजे नुसतेच क्रियापद सुद्धा आपण अध्यारोत आपण मध्ये तिथे करता आपण अध्यारोत धरलेला असतो. तर हे जे प्रयोग आहेत ते कर्ता आणि कर्म आणि क्रियापद यांचा जो एकमेकांशी असलेला जो संबंध आहे त्या संबंधावर हे ठरलेलं आहे. आता बघा, वाक्यातील क्रिया कोणती, तर क्रिया कोणती होते इथे, तर पत्र लिहिण्याची क्रिया करते की नाही, आणि ती पत्र लिहिण्याची क्रिया म्हणजे काय, लिहिणे. लिहिणे हे काय या वाक्यातलं क्रियापद. आता मी अजून तुम्हाला काही उदाहरणं सांगते, त्यावरून आपल्याला कळेल की वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे
क्रियापदाचे रूप बदलत असते. आता बघा या ठिकाणी बघा कर्ता, कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल किंवा कर्मानुसार जर क्रियापद असेल तर त्याला पहिल्याला कर्तरी आणि दुसऱ्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि यांचे जे संबंध असतात कर्त्याचा आणि क्रियापदाचा, कर्माचा आणि क्रियापदाचा, या संबंधाला प्रयोग असं म्हणतात. आपण विज्ञानामध्ये पण प्रयोग करतो, पण विज्ञानातले प्रयोग वेगळे आहेत आणि भाषेमधले प्रयोग वेगळे आहे. विज्ञानामध्ये आपण जे प्रयोग विज्ञानामध्ये सुद्धा आपण एक संकल्पना गृहीत धरतो. समजा उदाहरणार्थ हवेला वजन असते आणि मग हवेला वजन असते हे दाखवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो. मग एका पारड्यामध्ये रिकामा फुगा ठेवतो, एका पारड्यामध्ये हवा भरलेला फुगा ठेवतो किंवा वेगवेगळे असे आपण प्रयोग केलेले असतात. पण ते प्रयोग वेगळे असतात आणि भाषेचे प्रयोग हे वेगळे आहे. भाषेचा आपल्याला इथे 3 प्रयोग आज आपण बघणार आहोत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता पुढे आपण ते बघणारच आहोत. प्रयोगाचे कोणकोणते 3 प्रकार आहेत ते आता आपण बघूया. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे कर्तरी प्रयोग. म्हणजे या ठिकाणी कर्ता मुख्य असतो. कर्त्याच्या लिंग वचन पुरुष लिंग किंवा वचन यानुसार क्रियापद बदलत असते, म्हणून त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रयोग आहे तो आहे कर्मणी प्रयोग. तर कर्मणीमध्ये कर्माच्या लिंग वचन कर्माचा जो काय वचन असतं त्यानुसार जो क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रयोग आहे भावे प्रयोग. तर या भावे प्रयोगामध्ये कर्त्याचं पण लिंग वचन नाही किंवा कर्माचं पण नाही, तर तो वेगळाच तो तृतीय पुरुषी एकवचनी जो कर्ता असतो त्या ठिकाणी. आणि क्रियापद हे दोघांमध्ये काही बदल झाला तरी क्रियापदामध्ये बदल होत नाही, तर त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. आपण काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. पहिले आपण काय करूया की कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात काय क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते. आता इथे उदाहरण दिलेलं आहे की रीमा फिरायला जात होती. आता इथे ही रीमा हे काय आहे स्त्रीलिंगी आहे, तर जात होती. आता याऐवजी समजा मी आता या कर्तरी प्रयोगामध्ये समजा जर का मी या ठिकाणी समजा आपण आता इथे हा पक्षी घेतलाय तर पक्षी आकाशात उडतो, किंवा रीमाच्या ऐवजी आपण समजा एखाद्या मुलाचं नाव घेतलं तर राम फिरायला जातो. तर अशा प्रकारे हे जे क्रियापद बदलत असतं त्यालाच आपण हे बघा आपण हा जो क्रियापद जो बदलत असतं त्याला आपण काय म्हणतो म्हणजे तोच कर्तरी प्रयोग इथे आपल्याला दिसून येतो. तर मुलगी जी आहे ती काय करते, पुस्तक बघा सीमा पुस्तक वाचते. या ठिकाणी सीमा हे स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे क्रियापद काय आलं वाचते. त्याऐवजी जर का मी दुसरं वाक्य घेतलं श्लोक पुस्तक, तर क्रियापद काय होणार वाचतो. इथे बघा स्त्रीलिंगी होतं म्हणून इथे क्रियापद वाचते आलं. इथे श्लोक हा मुलगा आहे म्हणजे पुल्लिंगी आहे कर्ता, त्यामुळे वाचतो क्रियापद सुद्धा या ठिकाणी इथे बदललेलं आपल्याला दिसतंय. बघा इथे हे वाचते आणि इथे आहे वाचतो. तर अशा प्रकारे जर लिंग बदललं की क्रियापदावर सुद्धा बदल होतो, त्यालाच आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो. आता बघा वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप, तुम्हाला मी काही आता प्रश्न सांगते ते आपण बघूया. तर येणे हे जे क्रियापद आपल्याला योग्य रूप वापरायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं. आता पहिलं बघा
मी शाळेतून आत्ताच आणि टिंब टिंब येणे. आता याचं उत्तर काय येणार? समजा एखादा मुलगा असेल तर तो मुलगा काय म्हणणार की मी शाळेतून आत्ताच आलो. आणि जर एखादी मुलगी असेल समजा तर ती मुलगी काय म्हणेल? मी शाळेतून आत्ताच आली किंवा मी आत्ताच आले असं ती म्हणणार. तर अशा प्रकारे आपण बदल कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत असतो. किंवा दुसरं वाक्य घेऊया. ती शाळेतून आत्ताच डॅश डॅश येणे. ती शाळेतून आत्ता मुलगा असेल तर तो म्हणणार की ती शाळेतून आत्ताच आलो. मुलगा नाही, आता हे ती आहे म्हटल्यावर हे स्त्रीलिंगी आहे म्हणून ती शाळेतून आत्ताच आली. तर इथे आत्ताच आलो, ती शाळेतून आत्ताच आली हे वाक्य काय होणार? चुकीचं होणार. हे चुकीचं होणार. म्हणजे आता समजा पुढचं जर वाक्य समजा दोघी असतील. समजा रवी शाळेतून आत्ताच डॅश डॅश येणे. म्हणजे रवी शाळेतून आत्ताच आला. आणि पुढे विद्यार्थी शाळेतून आत्ताच. आता इथे विद्यार्थी म्हटलं की तिथे काय मुलं मुली दोघी पण असू शकतात. आत्ताच येणे तर विद्यार्थी शाळेतून आत्ताच आला. हे आता आपण पाहिलेलं आहे. आता कर्तरी प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आहेत ती आता आपण बघूया. कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि कर्म जर असेल तर ते कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते. आणि वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. तर आता कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये आपण पाहिली तर सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कर्त्याचा लिंग, वचन आणि पुरुष यानुसार क्रियापद बदलते. तर या ठिकाणी बघा खालील वाक्यात जाणे ही क्रिया कर्त्याप्रमाणे बदललेली दिसते. आता उदाहरणार्थ बघा, तो शाळेत जातो आणि म्हणजे इथे जातो हे जे दिसतंय बघा आपल्याला, जातो म्हणजे काय? हा कर्ता इथे बघा कर्ता आहे तो म्हणजे पुल्लिंगी आहे त्यामुळे जातो हे क्रियापद आहे. तसं आता आपण स्त्रीलिंगी घेतलं तर इथे ती जाते, ती शाळेत जाते. अशा प्रकारे ज्याप्रमाणे कर्त्याचं लिंग बदललंय त्यानुसार क्रियापद सुद्धा बदललेलं आहे. आणि आता इथे वचन, आता तो आणि ते म्हणजे खूप मुलं, म्हणजे इथे वचन बदललेलं आहे. इथे एक वचन आहे तो किंवा ती सुद्धा एक वचन आहे, पण इथे ते म्हणजे अनेक वचन. तर त्यानुसार मग क्रियापदामध्ये काय बदल झालाय? तर जातात. तर ते शाळेत जातात. अशा प्रकारे क्रियापदाचा कर्ता जसा बदलतो किंवा लिंग जसं बदलतं त्यानुसार क्रियापदामध्ये इथे बदल झालेला आहे. वचन बदलल्याबरोबर सुद्धा क्रियापद बदललेलं आहे. तू शाळेत जातोस. आता इथे बघा तू आणि त्यानुसार बदल काय झालाय? शाळेत जातोस. तर अशा प्रकारे हे जे बदल झालेले असतात कर्त्यानुसार क्रियापदात त्यालाच कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आता अजून आपण पुढे काही उदाहरणं बघूया. मुली क्रिकेट खेळणे. तर मुली क्रिकेट खेळतात. इथे सुद्धा बघा मुली हे स्त्रीलिंगी आहे आणि खेळतात हे त्याचं रूप झालेलं आहे क्रियापद. तुम्ही क्रिकेट खेळणे. आता तुम्ही क्रिकेट खेळतात. इथे तुम्ही सुद्धा हे इथे तूच्या मुलीच्या ऐवजी आपण अनेक वचन सुद्धा इथे असू शकतं किंवा आदरार्थी वचन सुद्धा असतं. अशा प्रकारे क्रियापदाचं योग्य रूप वापरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. आता आपण पुढे बघूया काही वाक्य. आम्ही क्रिकेट टिंब टिंब खेळणे. या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळतो. पुढचं वाक्य आहे जॉन क्रिकेट खेळणे. आता याचं आपल्याला असं लिहिता येईल की जॉन क्रिकेट खेळतो. म्हणजे अशा प्रकारे हे पुल्लिंगी आहे तर त्यानुसार ते वाक्य
वाक्याचा क्रिया कर्त्यानुसार त्याची क्रियापद बदलत असतं. हा तरी प्रयोग आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला दुसरा जो प्रकार आहे तो आहे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं की कर्माचे जे लिंग वचन तेच लिंग आणि वचन क्रियापदाचे असते. अशा रचनेला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. कर्म प्रथमेत असतं. कर्माप्रमाणेच क्रियापद चालते. कर्त्याची विभक्ती तृतीया असते. आपण विभक्ती शिकलेलोच आहे बघा मागे. आता यामध्ये बघा कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीमध्ये असतो. आता कर्मणी प्रयोगाची आता आपल्याला वैशिष्ट्ये पाहिजे. आपण कर्तरीची पाहिली की नाही, तशीच कर्मणी प्रयोगाची पण काही वैशिष्ट्ये असतात. तर यामध्ये कर्ता हा सामान्यतः तृतीय विभक्तीमध्ये असतो. अजून या कर्मणी प्रयोगाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर कर्म नेहमी प्रथमा विभक्तीमध्येच असतं. आणि याचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते तिसरं वैशिष्ट्य म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन यानुसार बदलत असतं. अशा प्रकारे कर्मणी प्रयोगाची ही वैशिष्ट्ये आपण आता पाहिलेली आहेत. आता आपण काही उदाहरणं घेऊया. या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला कर्मणी प्रयोग म्हणजे काय ते नीट समजून जाईल. आता बघा खालील वाक्य वाचा, त्यांचं निरीक्षण करा आणि सांगितलेली कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तुषारने आंबा खाल्ला. आता या ठिकाणी बघा इथे आंबा हे कर्म आहे. आता याचं जर आपण वचन बदललं तर आंब्याचं अनेक वचन काही ते या ठिकाणी काय झालं तर आंबे. या ठिकाणी आता इथे बघा इथे आंबा एक वचन होतं त्यावेळेस काय आलेलं त्याचं उत्तर खाल्ला हे क्रियापद आलं आणि या ठिकाणी अनेक वचन झाल्याबरोबर इथे खाल्ले हे काय झालं अनेक वचन इथे आलेलं आहे. म्हणजे कर्माचं वचन बदललं की क्रियापद सुद्धा बदललं आहे. म्हणून कर्मानुसार इथे बदल झालेला आहे. आंबा खाण्याची क्रिया कोणावर केली गेली तर आंब्यावर. ज्याच्यावर क्रिया केली जाते ना त्याला कर्म असं म्हणतात. आता पत्र लिहिणारा कोण तर सीमा. पण ते काय करते ती कशावर क्रिया करते लिहिण्याची तर पत्रावर करते. म्हणून कर्म हे पत्र. तसं इथे खाण्याची क्रिया कशावर होते आंब्यावर. तर आंबा हे कर्म आहे आणि त्याच्या एक वचनी असेल तर खाल्ला अनेक वचनी असेल तर खाल्ले. अशा प्रकारे कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या वचनानुसार बदल होत जातात. आता आपण अजूनही दुसरी काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. स्वातीने आंबा खाल्ला. आता जर आपण याचं लिंग बदललं स्वातीच्या ऐवजी आपण पुल्लिंग घेतलं तुषारने आंबा खाल्ला. काय बदल झाला का क्रियापदात नाही. स्वातीने मात्र या ठिकाणी बघा स्वातीने आंबे खाल्ले इथे वचन बदललं. आंबा हा एक वचन होता आणि आंबे हे काय आहे अनेक वचन आल्याबरोबर काय त्याचं खाल्ले हे क्रियापद बदललेलं आहे. आता आपण पुढे बघूया. मुलांनी चिंच खाल्ली. आता याचं वचन बदलूया की मुलांनी चिंचा खाल्ल्या. तर या ठिकाणी सुद्धा बघा आपल्याला इथे चिंच हे एक वचनी होतं तेव्हा आपलं खाल्ली आलं. आता पुढे आपण बघूया चिंचा या अनेक वचनी आहे तर त्याची क्रियापद सुद्धा काय आलं खाल्ल्या. बघा अनेक वचनी हे चिंचा आणि इथे खाल्ल्या. अशा प्रकारे बघा बाळांनो की एक वचन बदललं किंवा तर त्यावेळेस क्रियापद वेगळं असतं आणि अनेक वचन झाल्याबरोबर क्रियापद वेगळं येतं. आता इथे सुद्धा बघा आईने पेढा दिला. इथे पेढा हा एक वचन आहे आणि इथे दुसरे याच्यात काय आईने पेढे दिले. इथे अनेक वचन झाल्याबरोबर क्रियापद सुद्धा इथे बदललेलं आहे. आता आपण इथे बघितलं बाळांनो की पेढा दिला आणि इथे पेढे दिले. तर अशा प्रकारे जसं वचन बदलतं त्यानुसार क्रियापद बदललेलं असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात.
आता पुढचा तिसरा जो प्रयोग आहे तो आहे भावे प्रयोग. आता जेव्हा क्रियापदाचं रूप कर्ता, कर्म, लिंग यांच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलत नाही, तेव्हा ते नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी, नपुसकालिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते. अशा रचनेला भावे प्रयोग असं म्हणतात. आता आपण प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे आपण मागे शिकलेलोच आहे. त्याचप्रमाणे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकालिंग हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पुल्लिंग म्हणजे काय की जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्या मुलीचा किंवा एखाद्या स्त्रीचा जेव्हा बोध होतो त्याला स्त्रीलिंगी असं म्हणतात. आणि पुल्लिंग कशाला म्हणतात, तर ज्या वेळेस एखादं शब्द किंवा उच्चारल्याबरोबर आपल्याला तो पुरुष या जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असं म्हणतात. आणि नपुसकलिंग म्हणजे आता ते झाड म्हटल्याबरोबर पुल्लिंग पण येत नाही आणि स्त्रीलिंग पण येत नाही, म्हणून किंवा ती भिंत, तर याला नपुसकलिंग असं म्हणतात. तर अशा प्रकारे या भावे प्रयोगामध्ये ही रचना आपल्याला आढळते की तृतीय पुरुषी एकवचनी आणि नपुसकलिंगी असं हे असतात. आता आपण काही उदाहरणं घेऊया म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की भावे प्रयोग आपण कशा प्रकारे ओळखता येईल. आता बघा, मी काही वाक्य घेते. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकविले. आता दुसरं, शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिकवले. काय बदल झाला का? शिक्षक समजा आपण पुल्लिंग या अर्थाने शिक्षकाने म्हटलं तर त्याचं आपल्याला काय झालं, शिक्षकाने आपण म्हटलं बघा इथे शिक्षकाने, तर इथे क्रियापद काय आलं आपलं शिकवले, पण त्याऐवजी आपण लिंग बदललं बघा, शिक्षिकेने काय झालं शिकवले. दोघांचं एक क्रियापद बदललं का? नाही. आता तिसरं समजा आपण वचन बदलून बघूया की त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविले. आता तिघांमध्ये सुद्धा बघा इथे लिंग बदललं आहे, क्रियापद बदललं नाही. इथे वचन बदललेलं आहे, क्रियापद बदललं का? नाही बदललं. तर अशा प्रकारे जर लिंग वचन यांच्यानुसार जर बदल होत नसेल तर त्यालाच आपण भावे प्रयोग असं म्हणतो. आता अशा या ठिकाणी बघा, शिक्षक इथे लिंग बदललं आपण पण क्रियापद बदललं नाही. त्याचप्रमाणे आपण वचन सुद्धा बदललं तरी सुद्धा क्रियापद सेम राहिलं, यालाच भावे प्रयोग असं म्हणतात. आता आपण काही उदाहरणं घेऊया. सुरुवातीला आपण बघूया की या भावे प्रयोगाची काय काय वैशिष्ट्ये आहेत. तर बाळांनो, पहिलं वैशिष्ट्य आहे की कर्ता तृतीया विभक्तीमध्ये असतो. तुम्हाला माहिती आहे तृतीया विभक्ती कशी असते ती. आणि त्याचप्रमाणे कर्म जे आहे ते द्वितीय विभक्तीमध्ये असतं. कधी कधी कर्म नसतं सुद्धा भावे प्रयोगामध्ये. आता क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलत नाही. हा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे की कर्त्याचं लिंग बदलू दे, वचन बदलू दे किंवा पुरुष बदलू दे, क्रियापदाला काही फरक पडत नाही आणि हे तृतीय पुरुषी एकवचनी असतं. आता आपण उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याने मागे वळून पाहिले. आता आपण त्यानेच्या ऐवजी काय करूया, तिने. तिने मागे वळून पाहिले. बदललं का क्रियापद? नाही. त्यांनी, वचन बदलूया, त्यांनी मागे वळून पाहिले. बदललं का? बदल झाला का क्रियापदामध्ये? नाही. म्हणजे कर्त्याचा लिंग बदला, वचन बदला, मग हा कोणता प्रयोग येईल? भावे प्रयोग. बरोबर. विज्ञानाने मानवाला दृष्टी दिली. या ठिकाणी बघा, कर्ताचे विज्ञानाच्या म्हणजे भूगोलाने मानवाला दृष्टी दिली नाही बदलत, म्हणून हे सुद्धा भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. परंतु तो नेहमी नवे संकल्प करतो. आता इथे तोच्या ऐवजी समजा आपण ती केलं, ती नेहमी नवीन संकल्प करते. लगेच बदल झाला की नाही क्रियापदात? मग कशानुसार बदल झाला? तर कर्त्यानुसार, म्हणून हा कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. आता
आता बाळांनो, मी तुम्हाला एक स्वाध्याय देते. तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे. आता काय स्वाध्याय आहे? तर आपण हे जे तीनही प्रकार शिकलो, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग, आपल्या पाठ्यपुस्तकातली कर्तरी प्रयोगाची 5 वाक्य लिहून काढायची, कर्मणी प्रयोगाची सुद्धा 5 वाक्य तुम्ही लिहून काढायची आणि भावे प्रयोगाची सुद्धा 5 वाक्य अशी 5 5 5, कर्तरीची 5, कर्मणीची 5 आणि भावे प्रयोगाची 5 अशी 15 वाक्य तुम्ही लिहून काढायचे आणि तुमच्या शिक्षकांना, वर्ग शिक्षकांना दाखवायची आहे. बाळांनो, आज आपण जो पाठ पाहिलेला आहे, मी आशा करते की आपल्याला हा पाठ समजलेला असेल. जर तुम्हाला एखादी संकल्पना समजली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि ज्या संकल्पना तुम्हाला कठीण वाटत आहे त्या संकल्पना तुमच्या स्पष्ट होतील. बाळांनो, तुम्ही हा पाठ पूर्ण पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणारच आहे. बाळांनो, आता तुम्ही एक काम करायचं आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओचा अभिप्राय तुम्ही नोंदवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे. आणि आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करा. तर बाळांनो, असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर आपल्यासाठी असेच वेगवेगळे नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन नेहमी येत असतं. बाळांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल त्याबद्दल आपले धन्यवाद. आता आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.